नमस्कार, मी पूनम न्यूज अँकरच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचांचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती। तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसं उत्तर देत म्हटलंय की पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही। क्रिकेट खेळाचं उदाहरण आम्हाला देऊ नका, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याचं महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीपेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, किंबहुना पुरावा असेल तर निश्चित कोणालाही सोडू नका, सह आरोपी करा अशी आमची भूमिका असल्याचं हाके यांनी म्हटलंय। जर धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असतील तर त्यांना देखील सह आरोपी करा, मात्र पुरावे नसताना मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी करता येत नाही। त्यासाठी त्यांचे पुरावे सापडावे लागतात आणि FIR मध्ये नाव असावं लागतं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचा दावा हाके यांनी केलाय। मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलंय। मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात। मुंबईत अनेक भाषा आहेत, या घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकला पाहिजे असं नाही, असं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलंय। त्यामुळे आता त्यांचे या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं स्वागत आहे, मात्र परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी, जालन्याचे कैलास बोराटे आणि लातूरचे माऊली सोट या पीडितांना सरकार कधी न्याय देणार? मागास जातीतल्या लोकांना न्याय मिळण्यास विलंब का लागतो असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीने दिलं असलं तरी जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो असं सांगत योग्य वेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल असं महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे व विधान परिषदेत स्पष्ट केल्यानं वाढीव अनुदान कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झालाय। अहिल्यानगर येथील मडी कानिफनाथच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सांगत प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय, पण तरीही ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना जागा न देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी पुन्हा एकदा ग्रामसभा घेऊन तसा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मडीच्या सरपंचांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमरावतीच्या विभागीय सेवा रुग्णालयात गेल्या काही दिवसात डॉक्टरांनी किचकट शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडून रुग्णांना जीवनदान दिलंय। त्या 2 दिवसाच्या चिमुकल्यांच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिया करीत 2 गर्भ काढण्यात आले। एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत पोटातून तब्बल 24 किलोचा गोळा काढण्यात आला, तसेच 23 तासांची मेंदू शस्त्रक्रिया करत जटिल गाठ काढण्यात आली। यामुळे अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी कर्मचारी आणि डॉक्टरांचा सन्मान केलाय। स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून SD स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले दत्तात्रय गाडेचा छायाचित्र पोलिसांना मिळालाय। दत्तात्रय गाडे पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर तसेच शिरूर SD स्थानकात वावर असल्याचं आढळलंय। गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी चिमुरड्या मुलीवर 5 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली। 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केलाय। यासह किवी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे। हा सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून दुबईमध्ये 9 मार्च रोजी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे।
या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.